हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला ब्लाऊज शिवून घ्यायचा असतो किंवा शिवायचा असतो, डिझाईन कसं बनवायचं आपल्याला सुचत नाही. तर हा व्हिडिओ नक्की बघा. अगदी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर अस्तर आणि ब्लाउज पीस आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. आता अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाऊजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे, रुंदी आपण टोटल इथं 11 घेतलेली आहे. आता गळ्यासाठी आपण इथं मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी आपण 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याची उंची आपण इथं 10 घेतलेली आहे. तर अशा प्रकारे मार्किंग करून आपल्याला इथं रेष मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. गळ्याचा आकार आपण इथं मटक्या आकारमध्ये देणार आहोत. तर अशा प्रकारे आपण इथं मटक्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर अस्तरवरती आपल्याला इथं गळा जे आहे कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं अस्तरवरती गळा जे आहे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस वरती आपल्याला इथं अस्तर जे आहे ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाऊज पीसला आपण इथं साईडला पिन लावून घेणार आहोत, जेणेकरून जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही. त्यासाठी आपल्याला इथं पिन लावून घ्यायचं आहे साईडला. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला टीप मारून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्यावर आपण टीप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला पण टीप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला आणि गळ्याला टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो ब्लाऊजचा गळ्याचा आतला कपडा आपण इथं कट करून घेऊया. आतला जो कपडा आपण इथं कट केलेला आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाऊज पीस आपल्याला इथं पलटून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इथं पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला डाब टीप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला डाब टीप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर ब्लाऊजच्या साईडला पण आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवतो अस्तर आणि कपडा इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टीप मारून घ्यायचं आहे. तर टीप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचं आहे. खालच्या साईडला 1/2 इंचवर आणि वरच्या साईडला 4 इंचवर अशा प्रकारे आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही साईडला. दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं 4 इंचावर पर्यंत आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता ब्लाऊजचा गळा इथं आपण इथं तयार करून घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला इथं डिझाईन बनवायचं आहे. डिझाईन बनवण्यासाठी ब्लाऊजचाच कपडा कट करून घेतलेला आहे. इथं 3.5 इंचाचा डबल फोल्ड करून आपल्याला इथे ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता पूर्ण पट्टीवर आपण इथं टिप जे आहे मारून घेणार आहोत. तुम्हाला जर नवीन ब्लाऊजचं डिझाईन शिकायचं आवड असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण पट्टीवर टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर इथं पट्टीवरती आपल्याला इथं प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला इथं फ्रिल्स तयार करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला एकसारखे इथं प्लेट्स जे आहे घालायचे आहेत.
तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्रिल्स जे आहे तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला ब्लाउज पीस घ्यायचा आहे। ब्लाउज पीसला आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे डबल फोल्ड करून आपल्याला ब्लाउजच्या गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं 1.5 इंचवर एक मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला। तर अशा प्रकारे मार्किंग करून आपल्याला इथं रेष मारून घ्यायचा आहे। दुसऱ्या साईडला पण आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर बघू शकता गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं 1.5 इंचवर एक मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं जिथं मार्किंग केलेले आहे त्याच्यावरती आपल्याला इथं फ्रिल्स जे आहे लावून घ्यायचं आहे। त्याच्यावरती आपण इथं टिप मारून घेऊया फ्रिल्स वरती। जिथं आपण मार्किंग केलेले आहे तिथंच आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला फ्रिल्स जे आहे लावून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला लेस लावून घ्यायचा आहे। अगदी गळ्याच्या जवळ आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे म्हणजे आपला गळ्याचा शेप जे आहे बिघडला नाही पाहिजे, आपली फिनिशिंग पण छान आली पाहिजे। त्यासाठी आपल्याला इथं लेस जे आहे गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याला जे आहे लेस लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला डिझाइन बनवायचं आहे। डिझाइन बनवण्यासाठी आपण इथं कॅनव्हास पेपर कट करून घेतलेला आहे 2 इंचाचा चौकोनी मध्ये। तर अशा प्रकारे आपण इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। जो कॅनव्हास पेपर आहे आपल्याला आतल्या साईडला ठेवून फोल्ड करून आपल्याला इथं चौकोनी आकारामध्ये टिप मारून घ्यायचं आहे पॅचला। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं चौकोनी आकारामध्ये पॅच तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं पॅच वरती लेस लावून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पॅच वरती लेस लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला ब्लाउजच्या सेंटर मध्ये ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे पॅचला। पॅचच्या चारी बाजूने आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं ब्लाउजच्या खालच्या साईडला पॅच जे आहे लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं फ्रिल्स वरती लेस लावून घ्यायचा आहे। तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा, येणारे नवीन डिझाइन तुम्हाला शिकायला भेटतील। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे एका साईडला। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे लेस लावून घ्यायचा आहे। तुम्हाला जर ब्लाउज शिवून घ्यायचा असेल तर अशी डिझाइन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दुसरीकडे पण लेस लावून घेतलेला आहे। ब्लाउजचा डिझाइन आपला इथं तयार झालेला आहे। वरच्या साईडला आपण इथं नॉट पण लावून घेतलेला आहे। बघू शकता अशा प्रकारे आपला इथं डिझाइन अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर असा डिझाइन आपला इथं तयार झालेला आहे। बऱ्याच बायकांना मटका गळा हा खूप आवडत असतो, तर मटक्या गळ्यावर आपली अशी डिझाइन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। डिझाइन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर कसा वाटला आजचा ब्लाउजचा डिझाइन मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा। अशाच नवनवीन डिझाइन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।